नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला मस्त असं झणझणीत मटण करून दाखवणार आहे. मस्त असं गावरान पद्धतीचे मी इथे तुम्हाला मटण बनवून दाखवणार आहे. इथे मी आता सर्वात आधी मटण घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. हे मटण मी छान असं स्वच्छ 3 ते 4 पाण्याने आधी धुवून घेतलेलं होतं. इथे मी 300 ग्रॅम असं मटण घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला सर्वात आधी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान असं गरम झालं की लगेचच त्यामध्ये एक छोटा कांदा मी कट करून घेतलेला होता, तो घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला मस्त असा हलक्याशा गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे कांदा तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. कांदा इथे आता आपला हलक्याशा गुलाबी रंगावरती झाला की लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी पाव चमचा यामध्ये मी हळद घालून घेणार आहे. हे सर्व मी आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस आता मी इथे मीडियम केलेला आहे. त्यामध्ये आता स्वच्छ धुवून घेतलेलं मटण घालून घ्यायचं आहे. मटण आता आपल्याला कांदा आणि हळद सोबत मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आता मटण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये मटण शिजवण्यासाठी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. मटण शिजायला थोडासा वेळ लागते म्हणून पाणी थोडं जास्तच घालायचं आहे. तुम्ही याच ठिकाणी कुकरला सुद्धा 2 ते 3 शिट्ट्या याच्या करून घेऊ शकता. त्यानंतर इथे मी आता मसाल्यासाठी खोबरं घेतलेलं आहे. अर्धी वाटी खोबरं मी किसून घेतलेलं होतं. त्यानंतर 3 मोठे कांदे लांब-लांब असे कट करून घेतलेले आहे. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. भरपूर सारा लसूण घ्यायचा आहे. लसूण इथे कमी जास्त वापरू शकता. त्यानंतर मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे. मसाल्यांमध्ये चमचाभर जिरे, चमचाभर धने घेतलेले आहे आणि त्यानंतर मी ते दगडफूल घेतलेलं आहे. 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहे, 2 तेजपान घेतलेले आहे आणि चमचाभर यामध्ये मी तीळ घेतलेले आहे. तुम्ही इथे दगडफूल नक्की घालून बघा. दगडफुलामुळे मस्त असं भाजीला चव येते. यामध्ये आपल्याला दगडफूल जास्त सुद्धा घालायचं नाही. तुम्ही पाहू शकता इथे मी किती घेतलेले आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला हे मसाले सुद्धा मस्त असे भाजून घ्यायचे आहे. तुम्ही यामध्ये फुटाण्याचे डाळवं किंवा खसखस सुद्धा घालू शकता. पाहुणे जर आले असतील तर जास्तीची अशी भाजी बनवायची असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. त्यानंतर यामध्ये जो आपण मसाला घेतलेला होता तो सर्व मस्त असा तव्यावर मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे. तीळ मी यामध्ये शेवटी घालणार आहे. पाहू शकता तुम्ही छान असा इथे मी खमंग मसाला भाजून घेतलेला आहे. मस्त असा सुगंध येते. तीळ छान असे उडायला लागले की लगेचच काढून घ्यायचे आहे. त्यानंतर जे खोबरं किसून घेतलेलं होतं ते सुद्धा आपल्याला इथे मस्त असं गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे. इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. त्यानंतर लगेचच त्यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा मी शेवटी भाजून घेणार आहे. यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला कांदा मस्त असा भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही. हे सर्व मसाले आता आपल्याला मस्त असे थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मी एकत्रच मिक्सरला वाटून घेणार आहे. अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालून हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे. जितकं कमी वापरता पाणी येईल तितकं कमी पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये आपल्याला कमी पाणी घातल्यामुळे वाटण पटकन असं परतल्या जाते. जास्त वेळ असा लागत नाही. पाहू शकता तुम्ही इथे मी वाटण छान असं वाटून घेतलेलं आहे. तोपर्यंत इथे आता आपलं मटण सुद्धा मस्त असं शिजलेलं आहे.
तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही नंतर सुद्धा यामध्ये गरम करून पाणी घालू शकता किंवा ताटावर पाणी ठेवायचं ते यामध्ये टाकत जायचं. पाहू शकता तुम्ही मटण छान असं शिजलेलं आहे. त्यानंतर इथे मी आता 2 ते 3 पळ्या तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. तेल इथे आपलं मस्त असं गरम झालं की लगेचच त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण इथे आता आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. गॅस इथे मी मीडियम केलेला आहे. मीडियम गॅसवर मी मस्त असं वाटण परतून घेणार आहे. वाटण तुम्ही जितकं छान परतलं, भाजी सुद्धा तितकीच छान होते. पाहू शकता तुम्ही रंग सुद्धा छान आलेला आहे. यामध्ये आता कोरडे मसाले घालून घेऊ. सर्वात आधी एक मोठा चमचा भरून यामध्ये मी मटण मसाला घालून घेतलेला आहे. तुम्ही याच ठिकाणी तुमच्या आवडीचा मसाला इथे वापरू शकता. त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे भरून लाल तिखट घालून घेणार आहे. पाव चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा भरून धने जिरे पूड घालून घेणार आहे. तुम्ही इथे लाल तिखट तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. माझं हे लाल तिखट कमी तिखट आहे. त्यानंतर यामध्ये आता उकळून घेतलेलं मटण घालून घ्यायचं आहे. मटण इथे आपल्याला मस्त असं मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही 2 ते 3 मिनिटानंतर आपल्या मटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे. तुम्ही हे मटण असं सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही यामध्ये रस्सा सुद्धा करू शकता. मी यामध्ये रस्सा भाजी करणार आहे. यामध्ये मी आता 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे. तुम्हाला यामध्ये आता कितपत रस्सा आवडते तितका तुम्ही यामध्ये रस्सा घालू शकता. यावर झाकण ठेवून आता भाजीला मस्त अशी उकळी काढून घेणार आहे. छान असं शिजवून घ्यायचं आहे मटण. पाहू शकता तुम्ही भाजीला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. गॅस इथे मी आता बंद करणार आहे आणि कोथिंबीर घालून घेऊ. पाहू शकता तुम्ही मस्त असं आपलं इथे मटण बनवून तयार झालेलं आहे. रंग सुद्धा छान आलेला आहे. जितका रंग छान तितकी ही भाजी सुद्धा छान झालेली होती. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.